नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या 5 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की इथे लीला आता टेम्पो ड्रायव्हरला टेम्पो उघडायला सांगते। एजे त्यांच्या ड्रायव्हरला फोन करून लीला कुठे आहे असे विचारतो। तेव्हा ड्रायव्हर एजेंना सांगतो लीला मॅडमने टेम्पो थांबवलाय। लीला टेम्पो ड्रायव्हरला टेम्पो उघडायला सांगते। ती धमकी देते, टेम्पो नाही उघडला तर तुझी नोकरी जाईल। तेव्हा तो ड्रायव्हर टेम्पो उघडतो। लीला टेम्पोच्या आत चढते। इथे ड्रायव्हर सर्व अपडेट एजेंटना देत असतो। इथे लीला सर्व बॉक्स उघडून बघत असते। लीला त्या बॉक्समधील काही बॉक्स काढून बघत असते। त्या बॉक्सवर दुसऱ्या कंपनीचे नाव असतं। इथे ड्रायव्हरचा फोन स्विच ऑफ झाल्याने एजे ड्रायव्हरला सतत फोन लावत असतो। इथे सरूलक्ष्मी दुर्गाला काहीतरी सांगायला येतात, पण दुर्गा स्वतःच बोलते। लीलाने एजंटचं ऑफिस जॉईन केलंय हे दुर्गाला आधीच माहिती आहे। हे ऐकून दोघेही शॉक होतात आणि विचार करतात लीलाला एजंटने काय काम दिलं असेल। एजंटचा बिझनेस तो लीलाचा बिझनेस असं नाही व्हायला पाहिजे। लीला टेम्पोमधून खाली उतरते आणि विचारते, हा लोगो कोणाचा आहे, खरं सांगा मला। लीलाला एजंटचा फोन येतो। एजे तिला कुठे आहे असे विचारत असतात। एजे लीलाला लगेच ऑफिसला यायला सांगतात। इथे विश्वा एजेंना जेवायला सांगत असतो, पण एजे चिडलेले बघून विश्वा तिथून निघून जातो। इथे बोडकर लपून बघतो आणि लीलाला बघून बोडकर पळत असतो। त्यामुळे लीला तिचा हेल्मेट घेते आणि त्याला फेकून मारते आणि तो खाली पडतो। बोडकर लीलाचे पाय धरतो। लीला त्याला काय चाललंय असं विचारत असते। लीला त्याला ऑफिसला पोहोचायला सांगते। टेम्पोवाल्याला एक फोन येतो। तो फोन लीला घेते। समोरून तो माणूस बोलत असतो, 1500 पॅकेटचे पैसे घेतल्यात आणि डिलिव्हरी करायला एवढा वेळ घेतोय। लीला टेम्पोवाल्याला सांगते, त्याला सांग रस्ता चुकलं, यायला थोडा वेळ लागेल। लीला टेम्पोमध्ये बसते आणि बोडकराला स्कूटी घेऊन ऑफिसला पोचायला सांगते। इथे विश्वास सतत जेवायला सांगत असतो। तितक्यात लीला येते। एजे लीलाला बोलतो, मला भूक नाही, आत्ताच ॲक्सिडेंट झालेला आणि आता 2 व्हीलरवरून फिरतात। विश्वा लीलाला सांगतो, एजे सर थांबलेत जेवायचे। पण लीला दुसऱ्या बॉक्समधून एजंटच्याच रेस्टॉरंटचं पार्सल काढते आणि एजंटना खाऊ घालते। एजंटना एक बाईट खाल्यावर लगेच समजतं हे त्यांच्याच रेस्टॉरंटचं आहे। लीला एजंटना त्या बॉक्सवरील लोगो दाखवते। एजे सर्व स्टाफला केबिनमध्ये बोलवतो। एजे सर्व मॅनेजरांना विचारत असतो। इथे लीला बोडकरांना विचारते, मला खरं सांगा हे कोणी केले नाही तर मी एजे सरांना सांगेन। बोडकराला तिथे विराज आणि प्रमोद दिसतात। तो त्या दोघांवर बोट दाखवतो, पण लीलाचा ह्यावर विश्वास नसतो। पण बोडकर लीलाला फाईल्स दाखवतो। लीला विराज प्रमोदकडे जाऊन त्या सह्या त्यांच्याच आहेत का ह्याची खात्री करून घेते। आता लीला एजेंना सांगेल का प्रमोद आणि विराजचं नाव, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे। असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।